नमस्ते बच्चों। आज हम तुलसीदास के दोहे में अगला जो दोहा है, मधुर वचन थे जात मिठाई, उत्तम जन अभिमान, तनक सीत जलसौ मिठाई, जैसे दूध उफान। इसे देख लेंगे। पहले अर्थ लिखिए। मधुर मतलब मीठे, वचन मतलब वचन बात, ते मतलब वे, जात मिठाई मतलब यहाँ पर अर्थ क्या है, जाति पाति हो या ऊंच नीच की जो भावना हो और घमंड हो। मिठाई मतलब मीठना। उत्तम जन मतलब जो बड़े बड़े लोग होते हैं, अपने आप को श्रेष्ठ मानकर जीने वाले व्यक्ति। अभिमान मतलब घमंड, अहंकार। तनक सीत जलसो मिठाई, तनक मतलब तनिक, थोड़ा सा, सीत सींचना, जलसो पानी की जो चिंटे हैं, मिठाई मतलब मिठना, उफान मतलब उबलना। इस दोहे में तुलसीदास जी मीठे वचन का महत्व क्या है उसे बताते हैं। वो कहते हैं, मीठे वचन बोलने से ही हम बड़े बड़े लोगों के घमंड को तोड़ सकते हैं। समाज में कुछ ऐसे लोग भी हैं जो हमेशा अपने आप को श्रेष्ठ मानते हुए घमंड से जीते हैं। ऐसे लोगों की घमंड को किस प्रकार तोड़ना है? मीठे वचन के द्वारा तोड़ना चाहिए। इसके लिए तुलसीदास यहाँ पर एक उदाहरण भी देते हैं। वो क्या है? जैसे चूल्हे पर चढ़ाया गया दूध उबलता रहता है, उस पर पानी के चींटे डालने से क्या होता है? दूध का उफान ठंड पड़ जाता है। ऐसे ही मधुर वचन से हम बड़े बड़े लोगों के घमंड, अहंकार को, अभिमान को तोड़ सकते हैं। वो भी दूसरों की तरह जीने लगते हैं, दूसरों से भी प्यार कर सकते हैं। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಸಿಹಿಯಾದ ಮಾತಿನ, ಮಧುರವಾದ ಮಾತಿನ ಮಹತ್ವ ಏನು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿಹಿಯಾದ ಮಾತನ್ನು ಆಡುವುದರ ಮೂಲಕ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿರುವ ಅಹಂಕಾರವನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ತಾವು ನಡೆದದ್ದೇ ದಾರಿ, ತಾವು ಹೇಳಿದ ಮಾತೆ ವೇದವಾಕ್ಯ, ತಾವೇ ಶ್ರೇಷ್ಠರು ಅನ್ನುವಂಥ ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನೆಯಿಂದ ಬಾಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಂಥವರ ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು, ಅವರ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಬೇಕಾದ್ರೆ ಸಿಹಿಯಾದ ಮಾತಿನ ನೀರನ್ನು ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು, ಸಿಹಿಯಾದ ಮಾತನ್ನು ಆಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆಗ ಅವರಲ್ಲಿರುವ ಅಹಂಕಾರ ಕರಗಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಲೆಯ ಮೇಲಿಟ್ಟಂಥ ಹಾಲು ಉಕ್ಕಿ ಬರುವಾಗ ಆ ಹಾಲಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರಿನ ಹನಿಗಳನ್ನು ಸಿಂಪಡಿಸಿದರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಆ ಉಕ್ಕುತ್ತಿರುವ ಹಾಲು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದು ನಿಲ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ತುಂಬಿ ತುಳುಕ್ತಾ ಇರುವಾಗ ಸಿಹಿಯಾದ ಮಾತಿನ ಸಿಂಚನದಿಂದ ಅವನ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಮೂಡಿಸಬಹುದು ಅಂತ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದೋಹೆಯ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಇದು ಕೆಲವರ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು. ಈ ದೋಹೆ ಕೆಲವರ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೇ ಇರ್ಬೋದು. ಯಾರ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅವರು ಇದನ್ನು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಗೋಧನ್ ಗಜಧನ್ वाजीधन और रतन धन खान, जब आवत संतोष धन, सब धन धूरी समान। पहले अर्थ देखिए। गोधन मतलब गाय रूपी संपत्ति, गजधन हाथी रूपी संपत्ति, वाजीधन घोड़े रूपी संपत्ति, रतन धन मतलब हीरे जवाहरात, सोना चांदी आदि। आवत मतलब आना, संतोष खुशी आनंद,
धूरी मतलब धूल के समान। यहाँ पर इस दोहे में तुलसीदास जी मनुष्य के जीवन में आनंद का क्या महत्व है इसका वर्णन कर रहे हैं। वो कहते हैं, हमारे पास गाय रूपी संपत्ति है, हाथी रूपी संपत्ति है, घोड़े रूपी संपत्ति है, हीरे जवाहरात और सोना चांदी सब कुछ है, परंतु जिंदगी में कोई खुशियाँ ही नहीं है। तो इन सब धन का होना बेकार है। जब हमारे जीवन में संतोष धन का आगमन होता है तो क्या होता है, हमारे पास जितनी संपत्ति है वो सब धूल के समान है। इसका अर्थ ये है कि कुछ लोग इतनी संपत्ति पाने के बाद भी क्या है, खुश नहीं है। हमेशा कोई ना कोई दुख उन लोगों के मन में रहता है। ऐसे ही कोई गरीब, वो क्या है, उसके पास पैसा नहीं है, फिर भी क्या है, वो खुशी से जीवन व्यापन करता है। इसलिए तुलसीदास का कहना ये है कि मनुष्य की जिंदगी में खुशी, संतोष से बढ़कर कोई धन का मूल्य ही नहीं है। संतोष धन का महत्व अन्य धन से बहुत ज़्यादा मायने रखता है। ಅಂದರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆನಂದ, ಸಂತೋಷದ ಮಹತ್ವ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಗೋ ಸಂಪತ್ತು, ಅಶ್ವ ಸಂಪತ್ತು, ಗಜ ಸಂಪತ್ತು, ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ, ವಜ್ರ, ವೈಢೂರ್ಯಗಳಿವೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷವನ್ನು ಅವನು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷವೆಂಬ ಆ ಸಂಪತ್ತು ಬರ್ತದೋ ಆಗ ಮನುಷ್ಯನ ಬಳಿ ಇರುವ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತು ವ್ಯರ್ಥ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಧೂಳಿಗೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇದರ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಳಬೇಕಾದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ದು ಈ ಸಂಪತ್ತುಗಳಲ್ಲ. ಗೋ ಸಂಪತ್ತು, ಅಶ್ವ ಸಂಪತ್ತು, ಗಜ ಸಂಪತ್ತು, ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ ಅದೆಲ್ಲ ಅಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಬೇಕಾದ್ದು ಖುಷಿ. ಹಾಗಾಗಿ ಬಡವ ಅವನಲ್ಲಿ ಹಣ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಹೇಗಿರ್ತಾನೆ, ಸಂತೋಷದಿಂದ ಬಾಳ್ತಾನೆ. ಶ್ರೀಮಂತನಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಹಣ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅವನ ಮನಸ್ಸನ್ನು ಕಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ, ದುಃಖ ಕಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷವಾಗಿರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತು ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅದು ವ್ಯರ್ಥ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸಂತೋಷವೆಂಬ ಸಂಪತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ನಾವದನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಮದ ಲೋಭ की जौलव मन में खान, तौलव पंडित मूर्खाओ, तुलसी एक समान. अर्थ देखिए, काम मतलब वासना, क्रोध गुस्सा, मद मतलब अहंकार घमंड, लोभ मतलब लालच और भी चाहिए ऐसा लालच, इसे लोभ कहते हैं. जौलव मतलब जब तक, मन में खान मतलब मन में रहता है, तौलव तौलव मतलब तब तक, पंडित पंडित मतलब ज्ञानी, सब कुछ जाना हुआ व्यक्ति, मूर्खव मूर्खव मतलब मूर्ख, तुलसी एक समान मतलब तुलसीदास कहते हैं ये पंडित और मूर्ख जो है एक समान लगते हैं. इस दोहे में तुलसीदास जी पंडित और मूर्ख में क्या समानता होती है इसका वर्णन कर रहे हैं. वो कहते हैं, अगर कोई पंडित पढ़ लिख कर भी अपने मन से काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर जैसे भावना को नहीं हटाता, इन पर विजय नहीं प्राप्त करता, वो पंडित होने के योग्य नहीं है. वो पंडित होने पर भी मूर्ख ही कहलाएगा.
उसमें और मूर्ख, मूर्ख मतलब नासमझ व्यक्ति है ना, अज्ञानी कहते हैं, उसमें और अज्ञानी में कोई फर्क नहीं पड़ता, ऐसा यहाँ पर तुलसीदास कहते हैं। अंदर यहाँ पर इसका अर्थ ऐसा है कि पंडित को क्या करना चाहिए, पढ़ लिख कर दूसरों को उपदेश देना तो दूर की बात है, यहाँ पर ऐसा करना चाहिए कि अपने मन से इन शत्रुओं को हटाना चाहिए, इन पर विजय प्राप्त कर लेना चाहिए, तभी वो पंडित कहलाने की योग्य है। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬ ಪಂಡಿತ ಮತ್ತು ಮೂರ್ಖ ಯಾವಾಗ ಸಮಾನವಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಸಮಾನರು ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಪಂಡಿತ ಅವನು ವಿದ್ಯಾವಂತನಾಗಿ ಜ್ಞಾನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಮೋಹ, ಮದ, ಮತ್ಸರ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರ್ತಾನೋ, ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ತಾನೋ, ಅಂಥ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ತಾನೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಆ ಪಂಡಿತ ಮೂರ್ಖನೇ ಸರಿ. ಅವನಿಗೂ ಮತ್ತು ಮೂರ್ಖನಿಗೂ ಯಾವುದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಮೂರ್ಖ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನೂ ತಿಳಿಯದವ, ಅಜ್ಞಾನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಪಂಡಿತ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತಾನು ಜ್ಞಾನವನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನಾನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ತಿಳಿದವ ಹಾಗಿರುವಾಗ ಅವನು ಈ ಶತ್ರುಗಳ ಮೇಲೆ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕು, ತನ್ನ ಈ ಶತ್ರುಗಳ ಮೇಲೆ ನಿಗ್ರಹವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು. ಹಾಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅವನೊಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಪಂಡಿತ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ತಾನೆ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆ ಪಂಡಿತ ಮತ್ತು ಮೂರ್ಖರಿಗೆ ಯಾವುದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಅವರಿಬ್ಬರು ಸಮಾನರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಈ ಥರ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದೋಹೆಯ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, आवत ही हर्षै नहीं नैनन नहीं स्नेह, तुलसी तहाना जाइए कंचन बरसई मेह। अर्थ देखिए, आवत मतलब आना, हर्षै मतलब खुशी, नैनन मतलब नयन, स्नेह मतलब स्नेह, तहा मतलब वहाँ, न जाइए मतलब मत जाइए, कंचन मतलब सोना, बरसई मतलब बरसना, मेघ मतलब मेघ बादल। यहाँ पर तुलसीदास जी मनुष्य के आत्मसम्मान के बारे में बता रहे हैं। वो कहते हैं, आवत ही हर्षई नहीं नैनन नहीं स्नेह। आप किसी रिश्तेदार या मित्र के घर जाते हैं या किसी परिचित लोग के घर जाते हैं तो आपके वहाँ जाने से उन लोगों की आंखों में वो खुशी दिखाई नहीं देती, उन लोगों की आंखों में प्यार नहीं बरसता। और इसका अर्थ ये है कि जहाँ आपका दिल से स्वागत नहीं होता वहाँ आप कभी भी मत जाइए। वहाँ आप जाएंगे तो क्या हो जाएगा, आपके आत्मसम्मान को धक्का पहुँचेगी। इसलिए चाहे वहाँ पर मुफ्त में कुछ भी मिलता हो, वहाँ पर सोना ही बरस रहा हो, वहाँ कभी भी मत जाइए। ऐसा करने से क्या होता है, आपके आत्मगौरव को धक्का पहुँचेगी। ಅಂದರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ಮನೆಗೆ ನೀವು ಹೋದಾಗ ಅದು ಪರಿಚಿತರ ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಮಿತ್ರರ ಮನೆ ಇರ್ಬೋದು, ಯಾರ ಮನೆಗೆ ನೀವು ಹೋಗ್ತೀರಿ, ನೀವು ಬಂದದ್ದು ಆ ಮನೆಯವರಿಗೆ ಖುಷಿ ಆಗಬೇಕು. ಆದರೆ ನೀವು ಬಂದದ್ದು ನೋಡಿ ಆ ಮನೆಯವರ ಮುಖ, ಅವರ ಕಣ್ಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಹೊರಸೂಸುವುದಿಲ್ವೋ, ಹಾಗಿರುವಾಗ ಆ ಸ್ನೇಹದ ಭಾವನೆ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ವೋ, ಹಾಗೆ ಅಂತಹ ಮನೆಗೆ ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಹೋಗಬೇಡಿ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನಿಮ್ಮ ಆತ್ಮಗೌರವಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಏನಾದರೂ ಸಿಗುವುದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅವರೆಷ್ಟೇ ಶ್ರೀಮಂತರಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಸುರಿಮಳೆ ಇರ್ಬೋದು. ನೀವಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೆ ನಿಮ್ಮ ಆತ್ಮಗೌರವಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ
ಉಂಟು ಮಾಡಿದ ಹಾಗೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಅಂಥ ಮನೆಗೆ ಹೋಗುವುದೇ ಬೇಡ. ಎಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ ಸಿಗುವುದಿಲ್ವೋ ಅಂಥ ಮನೆಗೆ ಹೋಗಲೇಬೇಡಿ ಅಂತ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದೋಹೆ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ತುಳಸಿ ಕಬೂಹು ನ ತ್ಯಾಗಿಯೇ अपने कुल की रीति लायक ही सो कीजिए ब्याह बैर आरो प्रीति. कबूहु मतलब कभी भी, न त्यागिए मतलब न छोड़िए, कुल मतलब वंश, रीति मतलब पद्धति रिवाज, लायक मतलब योग्य, सो मतलब वह, ब्याह मतलब विवाह, बैर मतलब शत्रुता, आरु मतलब और, प्रीति मतलब दोस्ती मित्रता. ऐसा प्रीति मतलब अर्थ प्रेम. तुलसीदास यहाँ पर बता रहे हैं कि उच्च पुरुषत्व का लक्षण क्या है. वो कहते हैं हमें कभी भी अपने कुल की मर्यादा रीति को नहीं छोड़ना चाहिए, और चाहे हमारे बराबर वाले से ही हमें ब्याह, शत्रुता और मित्रता दोस्ती निभानी चाहिए. दुर्बलों पर हमला नहीं करना चाहिए, है ना. हमारे बराबर कौन निकलते हैं उनसे ही युद्ध करना चाहिए. ऐसा वो कहते हैं हमें ये कुल की पद्धति जो है पूर्वजों से मिला है उसे ठीक से निभाना चाहिए और उसे कभी भी न छोड़ना चाहिए. इसका अर्थ ये है कि यहाँ पर वो ये कहना चाहते हैं कि मनुष्य को कभी भी लोभ लालच में पड़कर अपने कुल की रीति और मर्यादा को छोड़ना नहीं चाहिए. चाहे शादी हो, चाहे मित्रता हो और शत्रुता हो, अपने बराबर वालों से ही निभाना चाहिए, करना चाहिए. ऐसा वो कहते हैं. ಅಂದರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ಪುರುಷನ ಲಕ್ಷಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವತ್ತೂ ಆ ಉತ್ತಮ ಪುರುಷನಾದವ ತನ್ನ ಕುಲ ಮರ್ಯಾದೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬಾರದು. ಅದು ವಿವಾಹ ಇರ್ಬೋದು, ಶತ್ರುತ್ವ ಇರ್ಬೋದು, ಮಿತ್ರತ್ವ ಇರ್ಬೋದು, ಗೆಳೆತನ ಇರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲ ತನ್ನ ಸರಿಸಮಾನರಾದವರ ಜೊತೆಗೇ ಮಾಡಬೇಕೇ ಹೊರತು ತನಗಿಂತ ದುರ್ಬಲರಾದವರ ಜೊತೆ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ತನ್ನ ಕುಲಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕಾಪಾಡುವಂಥ ಹೊಣೆ ಅವನ ಮೇಲೆ ಇರ್ತದೆ. ಪೂರ್ವಜರು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಂಥ ದಾರಿಯಲ್ಲೇ ನಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕುಲಮರ್ಯಾದೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗದ ಹಾಗೆ ಅವನು ಯಾವುದೇ ಆಸೆ ಆಕಾಂಕ್ಷೆಗಳಿಗೆ ಆಮಿಷಗಳಿಗೆ ಒಳಪಡದೆ ತನ್ನ ಕುಲ ಗೌರವವನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿವಾಹ ಇರ್ಬೋದು, ಶತ್ರುತ್ವ ಇರ್ಬೋದು, ಮಿತ್ರತ್ವ ಇರ್ಬೋದು, ತನ್ನ ಸರಿಸಮಾನರು ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಮಾತ್ರ ಯೋಗ್ಯವಾದುದು ಅಂತ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್ ಒನ್, बिना तेज के पुरुष की अवशी अवज्ञा होय, आगी बुझे जो राख को आपो चुवई सब कोई. पहले अर्थ देखिए. तेज मतलब प्रकाश, अवशी मतलब लाचार, अवज्ञा मतलब अनादर, होय मतलब होना, आगी मतलब आग, बुझे मतलब बुझना, जो मतलब इस प्रकार, राख ऐश बूदी ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. आपो मतलब हर कोई स्वयं,
छुवई मतलब छूना, स्पर्श करना। सब कोई मतलब हर कोई। यहाँ पर तुलसीदास तेजस्वी पुरुष के लक्षण क्या है उसे बता रहे हैं। यहाँ पर उच्च पुरुषत्व के लक्षण को बता रहे हैं। तेजस्वी पुरुष को कैसे रहना चाहिए? आत्मसम्मान, गौरव, अच्छे संस्कार और अच्छे प्रशासक भी हो, प्रजा का परिपालन करने वाला हो और साथ ही साथ धर्म का पालन करने वाला मनुष्य ही एक तेजस्वी पुरुष कहलाएगा, है ना। तेजस्वी पुरुष को आग की तरह रहना चाहिए। अगर ऐसा नहीं है तो क्या हो जाएगा? समाज में उसका अनादर हो जाएगा, उसे अपमान सहना पड़ेगा, लोग उसे तिरस्कार की भावना से देखेंगे, घृणा सहनी पड़ेगी, ऐसी जो बातें हो जाएगी। इसके लिए यहाँ पर तुलसीदास एक उदाहरण देते हैं। आगी बुझे जो राख को आपो छुवई सब कोई। इसका अर्थ ये है कि जब आग जलता रहता है तो उस आग को देखकर लोग डरते हैं, उससे दूर रहते हैं। परंतु आग बुझने के बाद केवल राख रह जाती है ना, तो सब कोई क्या करते हैं? उस राख को छूने लगते हैं। इसका अर्थ ये है कि लोगों का डर जो है आग से है, राख से नहीं। वैसे ही एक तेजस्वी पुरुष को आग की तरह रहना चाहिए, राख की तरह नहीं। अगर वो राख की तरह रहेगा तो समाज में लोग उसे निंदा, घृणा और अनादर, अपमान, ये सब बातें उसे सहनी पड़ेगी। इसलिए एक तेजस्वी पुरुष को आग की तरह रहना चाहिए, तो उस आग को देखकर लोग डरते हैं, ऐसे ही उसे जीना चाहिए। इन सब संस्कारों को अपनाते हुए जीना एक तेजस्वी पुरुष का लक्षण माना जाता है। ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸರು, ಒಬ್ಬ ತೇಜಸ್ವಿ ಪುರುಷನ ಲಕ್ಷಣ ಏನು ಅಂತ. ಅವನು ಧರ್ಮ ಪರಿಪಾಲಕನಾಗಿರಬೇಕು, ಪ್ರಜಾ ಪರಿಪಾಲಕನಾಗಿರಬೇಕು, ಉತ್ತಮ ಆಡಳಿತವನ್ನು ಕೊಡುವಂಥವನಾಗಿರಬೇಕು. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ತನ್ನ ಆತ್ಮಗೌರವವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರಬೇಕು. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದೆಲ್ಲ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಂಥ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಸಂಸ್ಕಾರವಂತನಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಬರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರಬೇಕು. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವನನ್ನೊಬ್ಬ ತೇಜಸ್ವಿ ಪುರುಷ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಒಂದು ವೇಳೆ ಅವನು ಈ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿರದಿದ್ದರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವನ ಸ್ಥಾನಮಾನ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಜನ ಅವನನ್ನು ತಿರಸ್ಕಾರದ ಭಾವನೆಯಿಂದ ನೋಡ್ಬೋದು, ನಿಂದಿಸ್ಬೋದು, ಅವಮಾನಿಸ್ಬೋದು, ಅವನನ್ನು ಅಲ್ಲಿ ಅವಗಣನೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಈ ಥರ ಮಾಡಿದಾಗ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ಸ್ಥಾನಮಾನ ದೊರಕದೆ ಅವನು ದುಃಖಿತನಾಗ್ಬೋದು. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ತೇಜಸ್ವಿ ಪುರುಷ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೆಂಕಿಯ ಹಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬೆಂಕಿ ಉರಿತಾ ಇರುವಾಗ ಆ ಬೆಂಕಿಯನ್ನು ನೋಡಿ ಜನ ಭಯಪಡ್ತಾರೆ, ಬೆಂಕಿಯ ಹತ್ರ ಹೋಗುವುದೇ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಬೆಂಕಿ ಉರಿದಾದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಬೆಂಕಿ ಆರಿ ಹೋದ ಮೇಲೆ ಏನು ಸಿಗ್ತದೆ? ಬೂದಿ ಸಿಗ್ತದೆ. ಆ ಬೂದಿಯನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ಭಯ ಇರೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಜನರ ಭಯ ಇರೋದು ಬೆಂಕಿಯೇ ಹೊರತು
ಬೂದಿಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಹಾಗಿರುವಾಗ ಒಬ್ಬ ತೇಜಸ್ವಿ ಪುರುಷ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೆಂಕಿಯ ಹಾಗಿರಬೇಕು. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಿಗ್ತದೆ, ಅವನು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಬಾಳ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ದುಡಿಯುವವನೇ ಒಬ್ಬ ತೇಜಸ್ವಿ ಪುರುಷ ಅಂತ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.